श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 2 मराठी भावार्थ. देवांच्या तेजापासून देवीचा प्रादुर्भाव कसा झाला आणि महिषासूर सेनेचा वध. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री देवाय नमः. या मध्यम चरित्राचा विष्णू हा ऋषी आहे. महालक्ष्मी ही देवता आहे. ओनिका हा छंद आहे. शांकभरी ही शक्ती आहे. दुर्गा हे बीज आहे. वायू हे स्तवन आहे. आयुर्वेद हे स्वरूप आहे. श्री महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून मध्यम चरित्राचा पाठ करताना तिचा विनियोग करावा. ध्यान. कमळाच्या आसनावर बसलेल्या प्रसन्न धारणेच्या महिषासुरमर्दिनी भगवती महालक्ष्मीची मी भक्ती करतो. तिने आपल्या हातामध्ये अक्षमाला, परशुगदा, बाण, पदम, धनुष्य, कुंडिका, कमळटळू, दंड, शक्ती, खडक, ढाल, शंख, घंटा, मधपात्र, पारा, चक्र धारण केलेले आहे. मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, फार पूर्वी असुरांचा सेनापती महिषासूर व देवांचा नायक इंद्र यांच्या आधिपत्याखाली देव आणि असुरांमध्ये 100 वर्ष महाभयंकर युद्ध झाले. त्या युद्धामध्ये महापराक्रमी दैत्यांकडून देवांचे सैन्य पराजित झाले. सर्व देवांना जिंकून महिषासूर स्वतःला इंद्र झाला. तेव्हा पराजित झालेले देव पदम प्रजापतीला म्हणजेच ब्रह्मदेवाला पुढे करून भगवान शंकर आणि विष्णू असलेल्या जागी गेले. देवांनी महिषासुराचा पराक्रम आणि आपल्या पराजयाचे संपूर्ण प्रसंग सांगितला. ते म्हणाले, भगवान महिषासुरांनी सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण व अन्य देवतांचे अधिकार हिरावून स्वतःकडे घेतलेले आहे. त्या दैत्य दुरात्म्याने सर्व देवगणांना स्वर्गातून हकलून दिले असून ते सर्वजण मर्त्यजीवाप्रमाणे फिरत असून, हे भगवान, देवतांचे शत्रू झालेल्या दैत्यांचे काहीतरी करा. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. तरी महिषासुराचा वध करण्याचा काहीतरी विचार करावा. याप्रमाणे देवाचे निवेदन ऐकून भगवान मधुसूदनांना म्हणजेच विष्णू व शंकरांना खूप राग आला. त्यांच्या भुवया उग्र झाल्या. मुख भयंकर दिसू लागले. भगवान शंकराच्या आणि विष्णूंचे देव बाहेर पडले. त्याचवेळी इंद्रादी देवतांच्या शरीरातून तेज निघाले व ते सर्व एकरूप झाले. महातेजाचा तो पुंज ज्वलंत पर्वतासारखा दिसू लागला. देवांना त्यांच्या ज्वलांनी सर्व दिशा व्याप्त झाल्या आहेत असे दिसू लागले. त्या तेजराशीचे एकत्र रूपांतर झाले. त्या तेजाने त्रिलोक्य व्यापून गेले. भगवान शंकराच्या मुखातून निघालेल्या त्या तेजाने त्या देवीचे मुख बनले. यमाच्या तेजाने तिच्या मस्तकावरील तेज बनले, केस बनले. भगवान शंकराच्या तेजाने तिचे बाहू बनले. चंद्राच्या तेजाने दोन्ही स्तन बनले. इंद्राच्या तेजाने मध्यभाग बनला. वरुणाच्या तेजाने पिंढऱ्या व मांड्या बनल्या आणि पृथ्वीच्या तेजाने नित्य भाग बनला. ब्रह्मदेवाच्या तेजाने दोन्ही चरण, सूर्याच्या तेजाने पायाची बोटे व सुराच्या तेजाने हाताची बोटे बनले. कुबेराच्या तेजाने नाक बनले. प्रजापतीच्या तेजाने दात, अग्नीच्या तेजाने 3 नेत्र, वायूच्या तेजाने नाक निर्माण झाले. अशा प्रकारे सर्व देवांपासून तिचे एक एक अवयव निर्माण झाले. त्या कल्याणमयी देवीची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे त्या देवीची उत्पत्ती झाली. तेजरूपी ती देवी पाहून महिषासुराकडून त्रासलेले देव आनंदित झाले. त्या देवीचे पिक नामक धनुष्य धारण करणाऱ्या भगवान शंकरांनी त्यांच्या सुरातून त्यांच्या अंशापासून दुसरा अंश निर्माण करून तिला दिला. भगवान श्रीकृष्णानेही त्यांच्या चक्रातून दुसरे चक्र निर्माण करून त्या भगवती देवीला दिले. वरुणांनी शंख दिला, अग्नीने शक्ती दिली व वायूने धनुष्यासह बाणाने भरलेले भाते दिले. देवाचे राजे इंद्र यांनी वज्रातून दुसरे वज्र निर्माण करून दिले. तसेच ऐरावताने हत्तीवरून एक घंटाही दिली. यमाने त्यांच्या कमळदंडातून एक दंड दिला. वरुणाने पाश दिला. प्रजापतीने अक्षरमाला दिली व ब्रह्मदेवाने कमळडलू दिले. सूर्याने तिच्या रोमगोपामधून तिच्या केसांच्या मुळाशी असलेल्या छिद्रात आपल्या किरणेचे तेज भरले. काळाने निर्माळ
ढाल व तलवार दिली. क्षीरसागराने उज्ज्वल हार, कधीही न शिरणारे वस्त्र दिले. त्याचबरोबर दिव्य चुंडमण्यांनी, तेजस्वी चंद्रकोर, दंडात घालण्यासाठी वाकी, दोन्ही चरणासाठी पैंजण, तसेच गळ्यात घालण्यासाठी सुरेख अशी साखळी दिली आणि हातात सर्व बोटांमध्ये घालण्यासाठी रत्नजडित अंगठ्या दिल्या. विश्वकर्मांनी निर्माण अशा परशु दिला. त्याचबरोबर अनेक शस्त्रही दिली. समुद्राने सुंदर असे कमळ दिले. हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला. धनापती कुबेरांनी पानपत्रे दिली. जो सर्व नागाचा मुख्य आहे त्याने ही पृथ्वी धारण केली आणि त्या शेषाने बहुमूल्य मण्याने विभूषित असा नागहार दिला. सर्व देवाने तिला काही ना काहीतरी देऊन तिचा सन्मान केला. तेव्हा ती देवी मोठ्या मोठ्याने हसू गर्जना करू लागली. त्या भयंकर नादाने सारे आकाश दुमदुमले. त्या प्रचंड ध्वनीचा सिंह नादाचा प्रतिध्वनी हा मोठा झाला. त्याने सर्व देवांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली. समुद्र शुद्ध झाले. पृथ्वी हलू लागली. सर्व पर्वत डगमगून त्या सर्व आनंदित झालेले देव त्या सिंहवंदनेला देवीचा जय जयकार करू लागले. तिच्या समवेत आत्मरूपी मनुजन भक्तिभावाने विनम्र होऊन तिची स्तुती करू लागले. त्यावेळी संपूर्ण त्रिलोक्य शुद्ध झालेले पाहून देवाचे शत्रू असलेले दैत्य आपले सर्व सैनिक घेऊन अचानक चाल करून आले. महिषासुरही हे काय चालले आहे असा विचार करू लागला. तो सर्व दैत्यांच्या मध्यभागी राहून देवीने केलेल्या सिंहवादाच्या रोखाने धावला. त्याने आपल्या तेजाने सर्व त्रिलोक्य व्यापून त्या देवीला पाहिले. तिच्या चरणाच्या भाल्याने भूमी दबली जात होती. तिच्या मस्तकावरील मुकुटाने आकाशात तेजाचे रेखा उमटत होती. ती आपल्या धनुष्याच्या टणकाराने सर्व सप्तपाताळाचे प्रशुद्ध करत होती आणि त्यांच्या सर्व भुजाने दिशा व्यापत होती. त्यानंतर महिषासुराचे व त्या देवीचे युद्ध सुरू झाले. त्यावेळी नाना प्रकारचे शस्त्र वातावरणात झगझगीत झाले. चिकसूर नावाचा दैत्य महिषासुराचा सेनापती होता. तो देवीशी युद्ध करू लागला. ते सर्व सैन्य तोमर, भिदिपाल, गोफण घेऊन देवीशी युद्ध करू लागले. तसेच देवीशी युद्ध करत असताना दैत्यांनी तिच्यावर शक्ती फेकल्या. काही दैत्यांनी पारा टाकल्या तर काही दैत्यांनी खड्गाचे प्रहार करून देवीला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या चंडिका देवीने दैत्याचे सर्व शास्त्रे आपल्या शास्त्राने सहज तोडून टाकले. त्या युद्धप्रसंगी तिच्या मुखावर परिश्रमाचे किंवा थकलेचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. त्यावेळी तिचा पराक्रम पाहून देव आणि ऋषी तिची स्तुती करत होते. त्या युद्धात भगवती परमेश्वरांनी महिषासुराच्या अंगावर अनेक शस्त्रे सोडली. देवीचे वहन असलेला सिंह हा क्रुद्ध होऊन वनामध्ये जसा वणवा तसा तो दैत्य सेनेत संचार करू लागला. त्यावेळी रणांगणात दैत्यांशी युद्ध करत असताना अंबिकेने जे निश्वास टाकले त्यांचे तातडीने शेकडो हजारो गण निर्माण झाले. ते परशु, बिंदीपाल, तलवारी व पट्टे यांनी दैत्यांशी लढू लागले. देवीच्या शक्तीच्या आवेगाने सामर्थ्याने बलाढ्य झालेले ते गण असुरांचा नाश करत शंख नगारे वाजू लागले. त्या युद्धप्रसंगी महोत्सवाचा अन्य गणांनी मृगंदाची ध्वनी केली. त्यावेळी देवीने त्रिशूलाने गर्दिनी आणि शक्तीचा मारा करून खड्गधारी आयुर्वेदाची शेकडे महादैत्यांचा संहार केला. तिने कित्येक दैत्यांना घंटाच्या भयंकर नादाने मूर्छित पाडले. कित्येक दैत्यांना पाशबाह्य करून जमिनीवर टाकून दिले. कित्येक दैत्यांना त्रिशूलाने मारले तर कित्येक दैत्यांचे 2 तुकडे केले. तसेच अनामिक काहीतरी गदाने ठेचून मारले. त्यावेळी देवीच्या मसुरांच्या ताटद्याने कित्येक जखमी झाले. कित्येक दैत्य रक्त ओकू लागले. कित्येक दैत्य जमिनीवर मरून पडले. कित्येक दैत्य रणांगणात तसेच पडले. कोणाचे हात तुटले, कोणाच्या माना तुटल्या, कोणाच्या मस्तके, कोणी मधोमध तुटून गेले, कोणाच्या मांड्या छिन्न झाल्या, कंबर मोडून भूमीवर पडले. त्या युद्धात कोणाचा एक हात राहिला तर कोणाचा एकच पाय राहिला तर कोणाचा एकच डोळा शिल्लक राहिला होता. देवीचे काहीचे 2 तुकडे केले. काही दैत्य मस्तकी तुटले तरी
धडाने उठून युद्ध करत होती. त्या कंबरद हाताने मुख्य आयुर्वेद असलेल्या तसेच तेचे दैत्यांच्या नादात नाचत होते, तर काही खडक शक्ती रूढी आदी आयुधात धारण केलेल्या काही महादैत्या देवीला थांब थांब असे म्हणत असतानाच तिच्या मस्तकी तोडून केवळ धड शिल्लक राहिले. त्या ठिकाणी ते महाभयंकर युद्ध होत होते. तेथे देवीने पाडलेल्या रथ, हत्ती, घोडे व दैत्याची कलबेली यामुळे चालन फिरणेही अशक्य झाले होते. तेथे दैत्य सैन्यांमध्ये हत्ती, घोडे व असुरांच्या शरीरातून झालेल्या प्रचंड रक्तपातामुळे रक्ताचे पार वाहत होते. याप्रमाणे गवत आणि लाकूड याचे मोठे ढीग नष्ट करतो, त्याप्रमाणे अंबिकेने दैत्यांचे ते विशाल सैन्य क्षणार्धात नष्ट केले. त्यावेळी क्रोधाने तिचा सिंह देवीच्या शरीरातून प्राण निघून जाईल अशी गर्जना करत होता. त्या रणांगणावर देवीचे गणती दैत्यांशी असे भयंकर युद्ध केले की स्वर्गातील देव संतुष्ट होऊन तिच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. याप्रमाणे श्री मार्कंड पुराणातील सावर्णी मन्वंतरातील 2रा अध्याय महिषासूर सैन्याचा वध नावाचा 2रा अध्याय संपूर्ण झाला.